श्री विष्णु सहस्रनाम पठण चिंतन अर्थ पविवरण भाग 33। आदो देवकी देवी गर्भजननं गोपीगृहे वर्धनं मायापूतन जीवितापहरणं गोवर्धनोद्धारणं कंसच्छेदन कौरवादिहननं कुन्तीतनूजावनम् एतद्भागवतं पुराणकथितं श्रीकृष्णलीलामृतं। गोपाल कृष्ण भगवान की जय। भगवान श्रीकृष्णाचे संपूर्ण चरित्र या श्लोकांमध्ये आलेले आहे। देवकीच्या गर्भातून जन्म घेतलेला श्रीकृष्ण यशोदेच्या कुशीत आणि गोपगोपिकांच्या मेळाव्यात वाढला। मायावी पुतनेचा त्याने उद्धार केला। ब्रजवासींच्या रक्षणासाठी गोवर्धन उचलला। कंसमामाचा वध केला आणि महाभारतात कौरवांचाही नाश केला। कुंतीचे पुत्र पांडवांचे रक्षण केले, त्यांचे पालन केले। असे ही कृष्णाची लीला महान आहे। या कृष्णाचा महिमा श्रावण। श्रावण मासी हर्षमानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे। असा हा श्रावण महिना। कृष्णो रक्षतु नो जगत्त्रयं गुरुः कृष्णं नमस्यास्महं। या तिन्ही जगाच्या गुरु श्रीकृष्णाला मी नमन करते, तो आमचे रक्षण करो। आता सुरू होणाऱ्या श्रावण मासारंभाच्या सगळ्यांना शुभेच्छा देते आणि 41व्या श्लोकाचे पठण करते। यातील अर्ध्या श्लोकातील नामांचे विवरण आपण बघितले होते। उरलेल्या अर्ध्या श्लोकातील नामाचे विवरण बघूया आणि नंतर 42व्या श्लोकातील नामांचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करूया। श्लोक क्रमांक 41। वृषाही वृषभो विष्णुर्वृषपर्वा वृषोदरः वर्धनो वर्धमानश्च विविक्तश्रुतिसागरः। वृष धातूने सुरू होणाऱ्या वृषाही वृषभो विष्णुर वृषपर्वा वृषोदरः या नामांचा मागील भागामध्ये आपण विचार केला। आता पुढील 4 नामांचा विचार आपण आता करणार आहोत। त्यापैकी 261वे नाम आहे वर्धनः। वर्धनः म्हणजे वाढविणारा। ही समस्त सृष्टी कोण वाढवितो? परमात्मा। परमात्मा नाना रूपे नाना नामे घेऊन सृष्टीचा गुणाकार करीत चालला आहे। वर्धिक म्हणजे सुतार। सुतार एका लाकडातून नाना वस्तू तयार करतो, जसे नांगर, वखर, फर्निचर, डवरा, जू, चाक, बाहुला, बाहुली इत्यादी। या वस्तुतः लाकूड उत्पादन वाढवतात, परंतु स्वतः मात्र त्या लाकूड म्हणून तेवढंच राहते। वाढते ते फक्त नामरूप। तसाच परमात्मा उपादानभूत आत्मतत्वाचीच नाना रूपे आणि नामे तयार करतो आणि तयार करत ती चालला आहे, म्हणून तो वर्धनः म्हणावयाचा। 262वे नाम आहे वर्धमानः। वर्धन वाढविणारा, तर वर्धमान म्हणजे वाढणारा, वाढवला जाणारा। वर्धन व वर्धमान ही नामे जोडीने कार्य कारण भाग लक्षित करणारी आहे। कारण रूपाने परमात्मा वर्धन आहे, तर कार्य रूपाने तो वर्धमान संसार आहे। 263वे नाम आहे विविक्तः। विविक्तः म्हणजे वेगळा, अलिप्त। परमात्मा हा संसाराच्या घडामोडीपासून कोलाहलापासून पार दूर अलिप्त असा शांत शिव अद्वैत आहे। तो एकवट एकला आहे। ईश्वर सर्वांच्या बरोबर वाढत असतो, तसेच सगळ्यांपासून वेगळाही राहतो। आपणही दिवसा सर्वांबरोबर काम केले पाहिजे आणि काही काळ तरी अलिप्त होऊन एकांतात ध्यान चिंतनात लागले पाहिजे। समर्थ सांगतात, काही गलबला काही निवळ ऐसा कंठित जावा काळ। म्हणून परमात्मा हा विविक्तः म्हणवितो। 264वे नाम आहे श्रुतिसागरः। सागर जसा सगळ्या नद्यांचे वसतिस्थान आहे, सगळ्या नद्या सागरातच येऊन पोहोचतात, तसेच श्रुती म्हणजेच वेदमंत्र हे भगवंताचेच गुणगान करतात। म्हणून भगवंत हा श्रुतिसागर होय। श्रुती म्हणजे अपौरुषेय ज्ञान। हे ज्ञान म्हणजे सामान्य लोकांना लौकिक ज्ञान नव्हे। अशा अलौकिक ज्ञानाचा सागर परमात्म्याहून वेगळा दुसरा कोण होऊ शकेल? परमात्मा सर्वच ज्ञानाचा सागर आहे, म्हणून तो
श्रुतीसागर म्हणवितो. यानंतर आपण श्लोक क्रमांक 42चे वाचन करूया. सुभुजो दुर्धरो वाग्मी महेंद्रो वसुदो वसुः नैकरूपो बृहद्रूप शिपिविष्टप्रकाशनः. या श्लोकामध्ये भगवंताची एकूण 10 नामे आली आहेत. यापैकी एका नामाची पुनरुक्ती आहे आणि ती आपण आता बघणारच आहोत. 265वे नाम आहे सुभुज. सुष्टुः भोजनाः भुजः यस्य सः सुभुजः. याचा अर्थ असा, ज्याचे भुज म्हणजे बाहू चांगले सौष्ठवपूर्ण समर्थ आहेत सोच सुभुज होय. पूर्ण सामर्थ्य गुणांनी आणि संख्येने सिद्ध होते. परमात्म्याचे बाहू अनंत गुणयुक्त आणि संख्येनेही अनंत आहेत. भगवंताचे विराट रूप वर्णन करताना 11व्या अध्यायात अनेक बाहू दरवक्त्र नेत्र असा उल्लेख आहे. भुज याचा अर्थ पालक रक्षक. अनंत हस्ताने परमात्मा विश्वाचे रक्षण करतो. आपली नौसेना वायुसेना आणि पायदळ हे सगळे भगवंताचे अनंत बाहू आहेत. ते आपल्या भूमीचे रक्षण करतात म्हणून आपण सुखाची झोप घेऊ शकतो. एका पृथ्वीसाठी इतके बाहू आहेत तर पृथ्वीचे तदनुसार विश्वाचे रक्षण करणारा परमात्मा खरा सुभुज आहे, समभुज आहे. परमात्मा द्विभुज आहे. एका हातात असुरांचे मर्दन करण्यासाठी त्याने गदा धारण केली आहे, तर दुसऱ्या हातात सुरांचे म्हणजे सज्जनांचे रक्षण करण्यासाठी चक्र धारण केले आहे. असा हा समभुज परमात्मा सुभुज म्हणावयाचा. 266वे नाम आहे दुर्धरः. दुर्धरः म्हणजे पकडीत न येणारा. जसा पारा चिमटीत धरता येत नाही, सारखा निसटत जातो, तसेच परमात्मा तत्व वाणी मन बुद्धीच्या पकडीत सापडतच नाही. मुश्किलीनेच त्याचे आकलन होते, मुश्किलीनेच त्याचे वर्णन होते, म्हणून तो परमात्मा दुर्धरः आहे. त्याची दुर्धरता गीतेने नाना परीने सांगितली आहे. आश्चर्यवत् पश्यति कश्चिदेनम् आश्चर्यवत् वदति तथैव चान्यः आश्चर्यवच्चैन्यमन्य शृणोति श्रुत्वापेनं वेद न चैव कश्चित्. योगी ध्यानावस्थेत मनाने परमात्माला हृदयस्थ पाहतात, परंतु ध्यान मार्गाने त्याला अशा प्रकारे स्वाधीन करणे कठीण आहे, म्हणून तो दुर्धर आहे. कोणी निर्गुणाची उपासना करून त्याला आकडू पाहतो, कोणी सगुणोपासना करून त्याला धरू पाहतो, पण तिथेही तो अतिसुलभ नाही. परमेश्वराविषयी पराकोटीचे प्रेम जिव्हाळा भक्ती निर्माण तर झाली पाहिजे ना. ज्यांना ती साधते ते संत ज्ञानोबा माऊली, तुकाराम, नामदेव, रामदास त्यांचा अनुभव घेऊ शकले. फक्त प्रयत्नाने तो साध्य होत नाही, तर यमेव एष वृणुते तेन लभ्यः. ज्याच्यावर तो अनुभव करतो त्यालाच तो लाभतो, म्हणून तो दुर्धरः म्हटला आहे. संत नामदेव म्हणतात, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. जन्मोनी संसारी झालो त्याचा दास, माझा तो विश्वास पांडुरंगी. असा दृढ विश्वास संतांच्या मनी असल्याने त्या दुर्धर अशा परमात्म्याने त्यांच्यावर कृपा केलेली आहे. असा हा दुर्धरः आहे. 267वे नाम आहे वाग्मी. वाग्मी म्हणजे वाचाळ म्हणजे वायफळ बोलणारा बडबड्या. वाग्मी म्हणजे वृथापण, वाचाळ म्हणजे वायफळ बोलणारा बडबड्या. वाग्मी म्हणजे वृथा न बोलणारा सिद्ध वाक. ज्याचा शब्द व्यर्थ असत नाही तो वाग्मी होय. वेद शब्दाने सर्व शब्दांचा आणि वाणीचा बोध होतो. असा वेदांचा स्वामी ज्याच्यापासून वेदवाणीचा उगम झाला तो वाग्मी. राजा बोले दळ हाले या म्हणीनुसार राजाज्ञा कधी वाया जात नाही. त्याचा शब्द अमोघ असतो, परंतु यात एक क्लुप्ती आहे. जो बोलतो त्याचे बोलणे क्वचित चुकायचेच, पण ज्याने मौनच घेतले त्याची चूक होण्याचा संभवच उरत नाही. परमात्मा हा दुसऱ्या अर्थाने असाही वाग्मी आहे. अर्भक न बोलता सर्व आज्ञा करीत असतो व त्याची अंमलबजावणी ही तत्परतेने होत असते. तसाच हा परमात्मा वाग्मी आहे. त्याच्या मौनातच इतके सामर्थ्य आहे की सृष्टीतील सगळ्या क्रिया आपोआपच घडून येतात. त्याच्या केवळ संकल्पातून असंख्य शब्द म्हणजेच वेदांची निर्मिती झाली. म्हणून दोन्ही अर्थाने परमात्मा हा
वाग्मी आहे. 268वे नाम आहे महेंद्र. हा 3 लोकांचे 3 नाथ आहेत. अधलोकाचे नाथ नागेंद्र, मध्यलोकाचे नाथ नरेंद्र, ऊर्ध्वलोकाचे नाथ सुरेंद्र. पण या तिन्हीचाही नाथ कोण बरं? तर तो परमात्मा आहे, म्हणून तो महेंद्र म्हणावयाचा. महेंद्र म्हणजे सर्वश्रेष्ठ देवता, त्रैलोक्यनाथ, विश्वनाथ. जलाचराचा स्वामी वरुण होय, भूचरांचा स्वामी यम होय आणि खेचरांचा स्वामी इंद्र होय. या तिन्ही त्या लोकांच्या व प्रजांच्या अभिमानी देवता होत. पण महेंद्र ह्या तिन्हीचा स्वामी आहे. त्याचे ध्वजचिन्ह कोणते बरं? कारण वरुणाचा मकरध्वज आहे, यमाचा महिषध्वज आहे, तर इंद्राचा गरुडध्वज आहे. या तिन्हींना एकवटून बनवलेला मकरमुख सपक्ष महिष म्हणजे सिंह म्हणजे ड्रॅगन होय. आपल्या ठाई हे 3 लोक आणि ही 3 दैवते देह, प्राण आणि मन या 3 रूपांनी नांदत आहेत. त्यांचा जो स्वामी तो सर्वेश्वर परमात्मा महेंद्र होय. यानंतर वसुधा 269वे नाम. जिथे तुमचे धन तिथे तुमचे मन. जिथे मन असे गुंतून राहते, वसती करून राहते, ते धन म्हणजे वसू होय. त्यामुळेच परमात्म्याला वसुधा म्हटले आहे. लहानपणीचे धन काय असतं? तर शंख, शिंपले, काचगोट्या. लहानग्यांचे हे धन त्यांचा संग्रह करतात. पुढे व्यवहार कळतो, सोने, चांदी, पैसा हे त्याचे धन होते, तेव्हा ते गोळा करू लागतो. कोणी ती सर्व तुच्छ समजून त्याचा त्याग करतात आणि कीर्ती मिळवू लागतात. कोणी विरक्त किती सारख्या धनात अडकतं, कीर्तीसारख्या धनात अडकत नाही, तो स्वस्थ शांत जीवनाची महती ओळखून त्यात रमतो. अशा प्रकारे जीवाचे धन सारखे बदलत राहते. त्या धनात त्याचे मन वसत असते. जीवाचा हा नवनवी अभिलाषा परमात्मा पुरवीत असतो, म्हणून तो वसुदहा म्हणजे वसू देणारा आहे, वसू देणारा म्हणावयाचा. तो प्रत्येक जीवाला जे जे हवे ते ते पुरवीत असतो. चिटी को कनकन का, हाती को मनमन का, तेन नहारा असा हा वसुधा आहे. माऊली पसायदनात हेच मागणे मागते, जो जे वांछल तो ते लाहो प्राणी जात. यानुसार तो सर्वांची आवड पुरवीत असतो, म्हणून तो वसुधा आहे. 270वे नाम आहे वसुहू. भगवंताचे हे नाम 3 वेळा आलेले आहे. यापूर्वी 104वे नाम, आताचे 270वे आणि पुढे येणारे 696वे वसुनाम आहे. प्रत्येक वेळी त्या श्लोकातील रचनेनुसार वसुहू नामाचा अर्थ आलेला आहे. वसुहू म्हणजे जो मायेने अवगुंठित आहे किंवा ज्याचा अंतरिक्षात वास आहे, तो वायुरूपाने विहार करतो, तो जो स्वतःच ऐश्वर्यरूप आहे तो वसुहू आहे. अंतरिक्षात कोणाचा वास आहे बरं? वसु हा अंतरिक्ष सत. अंतरिक्षात जो आसीन आहे तो सूर्य वसु होय. त्यांच्यात हे विश्व वसले आहे आणि तो या विश्वात वसला आहे, म्हणून तो वसुहू आहे. आपण सगळे सूर्यमालिकेतील पृथ्वी ग्रहाचे रहिवासी. ज्या सूर्याभोवती पृथ्वी परिभ्रमण करते तो सूर्य आपल्या जीवनाचा स्वामी आहे. तो चर अचरांचा उपजीविका चालवितो, म्हणून तोच आपला वसू. ज्या द्रव्याच्या बळावर जीव आपली उपजीविका करतो ते द्रव्य त्याचे वसू म्हणावयाचे. सूर्य हा तसा आपला वसू आहे. वसू म्हणजे वसणारा, स्थिर राहणारा. सूर्याप्रमाणेच परमात्मा तेवढा वसू म्हणजे स्थिर राहणारा असून बाकीचे सारे ग्रहाप्रमाणे फिरणारे आहे, म्हणून असा हा वसुहू आहे. नंतर 271वे नाम आहे नैकरूप. न एक रूप म्हणजे ज्याचे एकच विशिष्ट रूप नाही असा. भगवंताने आपल्या मायेने अनेक रूपे धारण केली आहेत. जग जर आत्मरूप आहे, सगळीकडे तेच वसते आहे, तर जगात दिसणारे नाना तत्व, नाना रूपे ही त्या परमात्म्याचीच होईल, दुसऱ्या कोणाची नाही. ते ओघानेच आले. एक हरी आत्मा जीव शिवसम, वायतु दुर्गमन घाली मन, ज्ञानदेवा पाठ हरिया वैकुंठ, भरला घनदाट हरी दिसे. ज्याला हे विश्वरूप दर्शन झाले त्याला हा बाळ, हा वृद्ध, हा धनी, हा दरिद्री, हा पुण्यवान, हा पापी असा भेद उरतच नाही. सर्वत्र एकच परमात्मा विराजमान आहे असे तो मानतो. ही सर्व नाना रूपे आपल्या डोळ्यासमोर आहेत, ती आपण पाहायला शिकावी.
म्हणून हा भगवंत नैकरूपहा, न एकरूपहा, नैकरूपहा. 272 नाम आहे बृहद्रूपहा. बृहत म्हणजे विशाल, ज्याचे रूप विशाल होत जाणार आहे तो बृहद्रूप होय. भगवंताने खूप मोठे विशाल रूपही धारण केले आहे, परंतु भक्तांना घाबरण्याचे कारण नाही. नृसिंह रूपात प्रल्हादाला मांडीवर घेतले, त्याला नाही भीती वाटली. अर्जुनाला विश्वरूप दर्शन दाखवले, त्याने ते डोळे भरून पाहिले. म्हणून परमात्मा हा किती मोठा आहे हे सांगणे अशक्य आहे. इसाप नेतीतील एक गोष्ट इथे आठवते. इसापाची बेडकी व तिचे पिल्लू. चरत चरत डबक्याजवळ आलेला बैल पिल्लाला दिसला. त्याने हा प्राणी पहिल्यानेच पाहिलेला असतो. तो आपल्या आईला सांगतो की एक भला मोठा प्राणी आला होता. आई त्याला सांगते पोट फुगवून फुगवून एवढा मोठा म्हणून विचारते, आणि ते पिल्लू आणखी खूप मोठा असं म्हणत जाते. शेवटी या प्रयत्नात बेडकी पोट फुगून मरते. श्रद्धा हे पिल्लू आहे आणि वाणी ही माता आहे. श्रद्धेची पिल्लू वाणी मातेला ईश्वराचे महिमान सांगते, पण तिला ते सांगता येत नाही, दाखवता येत नाही. म्हणून हा परमात्मा बृहद्रूप म्हणावयाचा. 273 नाम आहे शिपिविष्ट. शिपी या शब्दाचे अनेक अर्थ आहेत. शिपी म्हणजे गाय. यज्ञरूपाने गायीच्या ठिकाणी ज्याचा वास असतो तो शिपिविष्ट हा एक अर्थ होईल. शिपिविष्ट म्हणजे शिंपीत शिरलेला. पण शिंपी म्हणजे काय तर शिपी म्हणजे किरण, शिपी म्हणजे पाणी, शिपी म्हणजे त्वचा. पण यापैकी कोणताही अर्थ इथे चपकल बसत नाही असे वाटते. चिपी म्हणजे शिबी किंवा शिबिका असा अर्थ घ्यावा. शिपिविष्ट म्हणजे मेणात बसलेला. परमात्मा हा प्रगट नाही, तो गुहाशय आहे. देहकोशात लपेटलेला देही जसा असतो तसा हा आहे. शिपी म्हणजे त्वचा म्हटले तर त्वचेच्या आत दडलेला आहे. त्वचेचे पांघरूण त्याने घेतले आहे. देहकोशात लपटलेला देही जसा असतो तसा हा भगवंत आहे, परमात्मा आहे. शिपी म्हणजे जल म्हणावे तर तो जलात दडलेला आहे. शिपी म्हणजे किरण म्हणावे तर शिपिविष्ट म्हणजे प्रभावली मंडित जसा सूर्य किरणमाली, तर परमात्मा हा सदैव आपल्या आत्मतेजाने प्रभावेळेने मंडित असतो, म्हणून तो शिपिविष्ट होय. 274 या श्लोकातील या नामातील 10वे नाम आणि 274वे नाम आहे प्रकाशनः. शिपिविष्ट आणि प्रकाशन ही नामे वैधर्म्याने जोडलेली आहे. शिपिविष्ट म्हणजे गूढ, तर प्रकाशन म्हणजे प्रगट होणारा, सर्व विश्वाला प्रकाशमान करणारा तो प्रकाशनः. बीज भूमिगत होऊन झाकलेले असले म्हणजे शिपिविष्ट असले तरी ते अंकुर, पाने, फुले, फळे यांच्या योगे फाकलेलेच नाही का? बीज रूपाने झाकलेले आणि वृक्ष रूपाने फाकलेले म्हणजे प्रकाशनः. दोन्ही प्रकारे ईश्वराचे वर्णन आलेले आहे. परस्पर विरुद्ध दिसले तरी ते अगदी यथार्थ होईल. जसे एखादा अट्टल चोर लपून न बसता सावासारखा सर्वत्र फिरत असतो, वावरत असतो. त्यामुळे त्याला शोधून तो सापडत नाही, कारण तो सदैव तुमच्याजवळच वावरत असतो आणि तिथेच आपण त्याला पाहत नाही. परमात्माही असाच अट्टल चोर आहे. प्रगटून लपलेला आहे, लपून लपलेला नाही आहे. तो जसा जसा प्रगटत जातो तसा तसा तो लपत जातो आणि लपलपून प्रगटत असतो. आता ह्याला काय म्हणावे, कसे ओळखावे? माऊली म्हणते, पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, रत्नकिळ फाकती प्रभा. पाडा पाया पडू गेले तव पाऊलीची न दिसे, उभाची स्वयंभू असे. समोर की पाठीमोरा न कळे, ठकची पडिले कैसे. अशी ही माऊली म्हणते, तो मला कळतच नाही. देव सर्वत्र स्वयंभू आहे, तो माझ्यासमोर उभा आहे की पाठमोर उभा आहे हेच मला समजत नाही. जसे तो शिपिविष्ट आहे की प्रकाशन आहे हे कळत नाही, कारण तो सर्व व्यापक आहे. आज आपण विवरण ऐकलेल्या नामांची एक मालिकाच करूया. जगताचे रक्षण करणारा सुभुज विश्वाला आधार देण्याचे अवघड काम करतो. याच्यापासून वेदवाणीचा उगम झाला आहे असा हा परमेश्वर देवांचाही देव आहे, पण स्वतःभोवती मायेचे अवगुंठन घेऊन त्यात सुरक्षित राहणाराही आहे. त्याला ओळखणे फार कठीण. त्याला जाणून घेण्यासाठी त्याची भक्तीच करावी लागते. अशा या विष्णू स्वरूपाला साष्टांग दंडवत घालूया. विष्णवे नमः, विष्णवे नमः, विष्णवे नमः. माझे विष्णू सहस्रनामाचे विवरण आवडत असल्यास माझ्या व्हिडिओंना
लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. श्रीकृष्ण लीलांच्या स्मरणात तुमचा पुढील आठवडा जावो, सुंदर जावा या सदिच्छेसह वाणीला विराम देते. जय जय रघुवीर समर्थ.